येशूच्या वचनमध्ये हा लिहिलेला आहे, सत्यमार्ग जीवन मीच आहे मनुष्य लिहिलेलं आहे. जर परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर बाप्पा सत्यमार्ग जीवन आहे, तर आज आपण सत्यावर चालायला पाहिजे. आज परमेश्वर काय बोलतोय, त्याची वाणी आपल्यासाठी काय आहे ती ऐकायला पाहिजे. आज परमेश्वर बाप्पा आपल्या संगती काय विचार आहेत, परमेश्वर काय बोलतोय, आज ते आपण ऐकायला पाहिजेत. त्याच्या संगतीत चालायला पाहिजे, त्याचा आपण ऐकून बोलायला पाहिजे. आज मनुष्य आज आपल्यावर उठलेला आहे, सैतान आज आपल्यावर उठलेला आहे. आज त्या सैतानाला पायाखाली कुचला, त्या सैतानाला पायाखाली तुडवा आणि येशूचा जय जयकार करा. आज परमेश्वरच म्हणतो की मी तुझ्या संगती आहे, तू कोणत्या अरिष्टाला भिवू नको, कोणत्या दुःख तकलीफीला घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे. माझी काठी व आकडी तुला धीर देईल मनुष्याने म्हणतो येशू. जर येशूची आपल्या संगती काठी व आकडी धीर देते आहे, तर मग आपल्याला कशाला कुणाला घाबरायचं आहे, कशाला आपल्याला भ्यायचं आहे. जर येशू आपल्या संगती आहे, त्याची काठी आपल्या संगती आहे, तर कशाला कुणा संगती घाबरायचे आपल्याला. का आता परमेश्वर आपल्या संगती आहे, येशू आपल्या संगती आहे, त्याचे देवदूत आपल्या संगती आहे, त्याचा पवित्र आत्मा आपल्या संगती आहे आणि मेंढपाळ आपल्या संगती आहे. आज परमेश्वर बाप्पा म्हणतो की तो संकट की समय तो आपल्या संगती असतो. हाक मारतो तो, उठ मुली मी तुझ्या संगती आहे मनुष्याने. आज मनुष्य आपल्याला तुच्छ मानेल, मनुष्य आपल्याला टाकून देईल, मनुष्य आपल्याला लुबाडून खाईल, पण येशू आपल्या संगती काय करण, प्रेम करतो. येशू आपल्या संगती झाकण घालतो. येशू आपल्याला कुंपण टाकतो, त्याच्या पवित्र रक्ताचं कुंपण, त्याच्या अग्नीचं कुंपण आपल्या संगती असतंय. आज आपल्या संगती मनुष्य कसा बी वागू द्या, पण प्रभू आपल्या संगती कधीच वागणार नाही वाईट. का तर त्याची आपण लेकरं आहेत, त्याची मी संतान आहे, मी त्याची मुलगी आहे, म्हणून येशू माझ्या संगती आहे. आज मनुष्य माझ्या संगती कसं बी वागू द्या, पण प्रभू माझ्या संगती आहे, येशू माझ्या संगती आहे. आज जे कोणी कसं वागतं कसं नाही, तर प्रभू त्याचा सजा घेणारा येशू मसीह आहे. आपण कोण आहेत, आपण कोण मनुष्य आहेत, आज आपण कोण आहेत. आज जे काही देवाच्या वचनमध्ये लिहिलेलं आहे, आज देव हर एक जिथं जात होता ते देव चमत्कार करत होता आणि देव मोहर निघून सिने जात होता. आज प्रभू आज तू मला तसं बनव परमेश्वर बाप्पा. आज चमत्काराची घडी तुझी आहे प्रभू माझ्या जीवनात. आज तुझे शब्द माझ्या मुखाताचे असू दे, तुझा आवाज माझ्या मुखाताचा असू दे प्रभू. ये आणि तू माझा जीवनाचा एक अधिपती राजा तू माझ्या संगती बन प्रभू. धन्यवाद करते तुला मी प्रभू. होय परमेश्वर बाप्पा, मनुष्य खोटा आहे, मनुष्य लबाड आहे, मनुष्य आपल्यावर उठलेला आहे, पण प्रभू तू माझा हात धरून चाल करते तुम्ही परमेश्वर. धन्यवाद करते तुला मी परमेश्वर अप्पा. परमेश्वर अप्पा, कुणाच्या समोर लाचार नको टाकू मला प्रभू, किसके सामने प्रभू शर्मिंदा नको मला बनू परमेश्वर अप्पा. का आता परमेश्वर तू कुणाच्या समोर शर्मिंदा नाही झालेलास, तू कुणाच्या समोर लाचार नाही झालेला प्रभू. आज परमेश्वर अप्पा तू ये आणि तुझा अग्नीचा रथ येऊ दे, त्या अग्नीच्या रथात मी हर्षाने बसून जाऊ दे येशूच्या नावाने, पवित्र आत्मेच्या नावाने. आमेन 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 आमेन.